नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मौर्य साम्राज्य विस्ताराविषयी माहिती व त्यामधील मौर्य साम्राज्यामधील सम्राट अशोकानंतरचे राजे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. प्राचीन भारताच्या इतिहासात मौर्य काळापासून एका नव्या युगाची सुरुवात झाली. मौर्यांची कारकीर्द वैभवशाली होती. मौर्यांच्या पूर्वी भारतात लहान लहान अनेक राज्ये व शासन पद्धती रूढ होत्या. मगधांनी साम्राज्य विस्ताराचे प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. मात्र या पार्श्वभूमीवर मौर्यांनी बलाढ्य सत्तेची स्थापना भारतात केलेली दिसून येते. त्यांनी परकीय आक्रमणाचा बंदोबस्त केला. शासनाची प्रशासन व्यवस्था भक्कम केली. या काळापासून भारतीय इतिहासात राज्यकर्त्यांच्या कार्याची माहिती देणारे प्रत्यक्ष साधने उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. कौटिल्याने अर्थशास्त्र, मॅगसेनिसचा इंडिका, अशोकाचे शिलालेख, बौद्ध व जैन वाङ्मय अशा वेगवेगळ्या सरावातून या कालखंडाची विश्वसनीय माहिती आज आपल्यास उपलब्ध होते. पहिला सम्राट चंद्रगुप्त मौर्य, त्याच्यानंतर दुसरा सम्राट बिंदुसार, तिसरा सम्राट अशोक यांच्यानंतरचे राजे याविषयी आपण माहिती पाहू. अशोकानंतर मौर्य घराण्यात बलाढ्य साम्राज्य सांभाळणारे सत्ताधीश झाले नाहीत. सुयश, कुणाल, दशरथ, संप्रती यासारखे दुबळे राजे झाले. दशरथाने नागार्जुन टेकडीमध्ये आजीविकासाठी गुहा खोदली. या राजे लोकांच्या कमकुवतपणामुळे साम्राज्यातील प्रांत स्वतंत्र होऊ लागले. याच सुमारात बॅक्ट्रियातील ग्रीकांनी भारतावर आक्रमण केले. शेवटचा बृहस्थ राजा अत्यंत दुर्बळ होता. राज्यकारभारात त्याला आस्था नव्हती. अराजकता माजली. याचा फायदा घेऊन पुष्यमित्र शुंगाने मगधची गादी बळकावली. मध्यवर्ती सत्तेचे जोखड अनेक प्रांतांनी झुगारून दिले आणि मौर्य सत्तेचा शेवट झाला. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील मौर्य साम्राज्याचे राजे याविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सम्राट अशोकांचे बौद्ध धर्माचा प्रसार त्यासाठी केलेले प्रयत्न याविषयी माहिती पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही प्रथमच व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. धन्यवाद.